नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. त्रिशूर केरळ येथे आज त्रिशूर येथे झालेल्या भव्य रोड शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्साहपूर्ण स्वागत केले. आजचा रोड शो ऊर्जा, उत्साह आणि जनतेचा अपार प्रेमाने भरलेला होता, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. रोड शो दरम्यान रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी मोदींचे जल्लोषात स्वागत केले. हातात झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विशेषतः युवकांनी, महिलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. अनेकांनी मोबाईलवर या क्षणांचे चित्रीकरण करत आपला आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुल्या वाहनातून नागरिकांचे अभिनंदन स्वीकारत लोकांशी संवाद साधला. त्यांनी केरळच्या विकासासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या रोड शोमुळे आगामी राजकीय पार्श्वभूमीवर केरळमध्ये भाजपचा वाढता प्रभाव अधोरेखित होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्रिशूर सारख्या महत्त्वाच्या शहरात झालेल्या या कार्यक्रमाचे पक्षांच्या संघटनात्मक बळाला नवी ऊर्जा मिळाल्याचेही दिसून आले. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एकूणच त्रिशूरमधील हा रोड शो केवळ राजकीय कार्यक्रम न राहता जनतेच्या उत्साहाचा आणि सहभागाचा एक मोठा उत्सव ठरला. यांनी अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.